प्रश्न पहिला, मकर संक्रांती कोणत्या महिन्यात येते? ऑप्शन ए मार्गशीर्ष, ऑप्शन बी पौष, ऑप्शन सी माघ, ऑप्शन डी चैत्र. उत्तर आहे पौष. प्रश्न दुसरा, मकर संक्रांती साधारणपणे कोणत्या तारखेला साजरी होते? ऑप्शन ए 12 जानेवारी, ऑप्शन बी 13 जानेवारी, ऑप्शन सी 14 जानेवारी, ऑप्शन डी 15 जानेवारी. उत्तर आहे 14 जानेवारी. प्रश्न तिसरा, मकर संक्रांतीला सूर्य कोणत्या राशीत प्रवेश करतो? ऑप्शन ए धनु, ऑप्शन बी कुंभ, ऑप्शन सी मीन, ऑप्शन डी मकर. उत्तर आहे मकर. प्रश्न चौथा, उत्तरायणाची सुरुवात कधी होते? ऑप्शन ए मकर संक्रांतीला, ऑप्शन बी होळीला, ऑप्शन सी दिवाळीला, ऑप्शन डी गुढीपाडव्याला. उत्तर आहे मकर संक्रांतीला. प्रश्न पाचवा, मकर संक्रांतीला कोणता विशेष सण साजरा होतो? ऑप्शन ए दीपोत्सव, ऑप्शन बी पतंगोत्सव, ऑप्शन सी गणेशोत्सव, ऑप्शन डी नवरात्र. उत्तर आहे पतंगोत्सव. प्रश्न सहावा, महाराष्ट्रात मकर संक्रांतीला कोणता पदार्थ वाटला जातो? ऑप्शन ए लाडू, ऑप्शन बी पुरणपोळी, ऑप्शन सी तिळगुळ, ऑप्शन डी शिरा. उत्तर आहे तिळगुळ. प्रश्न सातवा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला याचा अर्थ काय? ऑप्शन ए श्रीमंती, ऑप्शन बी आरोग्य, ऑप्शन सी आपसात प्रेम आणि सौहार्द, ऑप्शन डी सणाची मजा. उत्तर आहे आपसात प्रेम आणि सौहार्द. प्रश्न आठवा, मकर संक्रांतीला महिलांमध्ये कोणती परंपरा आहे? ऑप्शन ए उपवास, ऑप्शन बी हळदी कुंकू, ऑप्शन सी वटसावित्री, ऑप्शन डी कार्तिकी स्नान. उत्तर आहे हळदी कुंकू. प्रश्न नववा, मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का घालतात? ऑप्शन ए फॅशन, ऑप्शन बी उष्णता शोषण्यासाठी, ऑप्शन सी धार्मिक कारण, ऑप्शन डी राजकीय कारण. उत्तर आहे उष्णता शोषण्यासाठी. प्रश्न 10वा, पतंग उडवण्यामागचे मुख्य कारण काय? ऑप्शन ए खेळ, ऑप्शन बी सूर्यपूजा, ऑप्शन सी हवा तपासणे, ऑप्शन डी परंपरा. उत्तर आहे सूर्यपूजा. प्रश्न 11वा, मकर संक्रांतीला कोणत्या देवतेची पूजा केली जाते? ऑप्शन ए विष्णू, ऑप्शन बी शिव, ऑप्शन सी सूर्य, ऑप्शन डी
गणेश. उत्तर आहे सूर्य. प्रश्न 12वा. मकर संक्रांतीला गूळ का वापरतात? ऑप्शन ए गोडवा वाढवण्यासाठी, ऑप्शन बी शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी, ऑप्शन सी पूजा म्हणून, ऑप्शन डी रंगासाठी. उत्तर आहे गोडवा वाढवण्यासाठी आणि शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी. प्रश्न 13वा. मकर संक्रांतीला तीळ का खातात? ऑप्शन ए परंपरा, ऑप्शन बी चव, ऑप्शन सी आरोग्यासाठी आणि ऑप्शन डी रंगासाठी. उत्तर आहे आरोग्यासाठी. प्रश्न 14वा. मकर संक्रांतीनंतर कोणता ऋतू सुरू होतो? ऑप्शन ए वर्षा, ऑप्शन बी हेमंत, ऑप्शन सी शिशिर, ऑप्शन डी वसंत. उत्तर आहे वसंत. प्रश्न 15वा. भारतात मकर संक्रांतीला कोणत्या नावाने सण साजरा होतो? पोंगल, बिहू, लोहडी किंवा वरील सर्व. उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 16वा. पोंगल सण कोणत्या राज्यात साजरा होतो? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी आंध्र प्रदेश, ऑप्शन सी तमिळनाडू आणि ऑप्शन डी कर्नाटक. उत्तर आहे तमिळनाडू. प्रश्न 17वा. लोहडी सण कोणत्या राज्यात साजरा होतो? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी राजस्थान. उत्तर आहे पंजाब. प्रश्न 18वा. मकर संक्रांतीला कोणते दान श्रेष्ठ मानले जाते? ऑप्शन ए अन्नदान, ऑप्शन बी वस्त्रदान, ऑप्शन सी तिळदान, ऑप्शन डी धनदान. उत्तर आहे तिळदान. प्रश्न 19वा. मकर संक्रांतीचा वैज्ञानिक अर्थ काय? ऑप्शन ए ऋतू बदल, ऑप्शन बी सूर्याची दिशा बदल, ऑप्शन सी पृथ्वीची गती आणि ऑप्शन डी वरील सर्व. उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न शेवटचा म्हणजेच 20वा. मकर संक्रांतीचा मुख्य संदेश कोणता? ऑप्शन ए स्पर्धा, ऑप्शन बी आनंद, ऑप्शन सी गोडवा व एकता, ऑप्शन डी उपवास. उत्तर आहे गोडवा व एकता.
मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. जय हिंद.